रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत. तर स्वयंपाक आणखीन झालेला नाही आहे. आज बिदरला गेलेलो होतो. बिदरून आल्यानंतर जी ही भांडी कपडे सगळी कामं आवरली. जेवण खाणं करून थोडंसं म्हणजे कामच आवरत होते, मी बसलेली नव्हती कारण खूप सारी कामं होऊन गेली. आता स्वयंपाक करायचं आहे, थोडंसं म्हणजे व्हिडिओ एडिट करायचा होता पण आता होणार नाही. मला वाटतं अगोदर विचार केला की अगोदर आपली सगळी यूट्यूबची कामं करून घ्यावी, म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिट करून व्हॉइस ओव्हर देणं, पण आता होणार नाही कारण आता दीपक, दिनेश, योगेश सगळेजण गॅरेजला गेलेले आहेत आणि बाबा पण आणखीन बाहेरून आले आहेत आणि येईपर्यंत स्वयंपाक करायचा आहे. तसं तर आता 8 वाजतच आहेत. तर म्हणलं पटकन बनवूया. तर आज मी ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे, म्हणजे जसं काजू करी बनवणार आहे. टमॅटो, कांदा हे सगळं टाकून एक मसाला तयार करणार आणि मग काजू जे आहेत ना ते टाकून मी एक ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे. कारण ते योगेशला पतपाणी आहे त्यामुळे बटाटा वगैरे मी बनवत नाही आहे. तर ही ग्रेव्हीची भाजी, पुरी हे सगळं बनणार आहे आणि उद्या परत योगेश, दीपक, दिनेश पण म्हणजे आम्ही म्हणत आहे पण आता बघूया, तो जाईल तर ठीक आहे, म्हणजे ताईकडे जाणार आहे तर आज बनवते. तर अगोदर मी कुकरला भात लावते आणि त्यानंतरच भाजीची तयारी करणार आहे. भाजी म्हणजे थोडंसं तामझाम असतं आणि तसं तर अगोदर मला ग्रेव्हीसाठी चटणी म्हणजे काय मसाला तयार करायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा वेळ लागेल. तर तोपर्यंत भाती बनून तयार होईल. इकडं तर 1 ते 1.5 गिलास तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवले. तांदळाच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवते. दूध पण आणखीन एक वेळा गरम झालेलं आहे आणि या वेळेत ना किडे खूप येतात. लाईटचे जे असतात ना किडे ते येत आहेत लाईटच्या उजेडाला आणि लाईट बंद केली तर ती काही दिसणार नाही आहे, काही ऑप्शन होतं. म्हणून मी काय केलं, सगळ्या वस्तू झाकून ठेवलेल्या आहेत कारण ते पंखाड्याचे किडे असे असतात ना की चिटकरी तर निघणार सुद्धा नाहीत असे आहेत. त्यामुळे ते चाळणी ठेवली दुधावरती कारण दूध पण खूपच गरम होतं. तर आता इकडं मी करत आहे भाजीची तयारी. तर इकडं मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. अगोदर कांद्यावरला पूर्णपणे पाचोळा काढलेला आहे. कांदा धुवून घेते. एकदम काळपट वाटत होता कांदा. 1-2 आहेत त्यामध्ये, बाकीचे सगळे व्यवस्थित आहेत पण 1-2 त्यामध्ये काळपट पण आहेत, तर ते धुवून घेतलेले आहे. अगोदरच मी इकडे 4 टमॅटो घेतलेले आहेत. हिरवी मिरची, आलं, लसूण हे पण आपल्याला घ्यायचं आहे, पण आलं पण यावेळी संपलेलं आहे म्हणून मी फक्त टमॅटो आणि हिरवी मिरची, कांदा याचाच मसाला बनवलेला होता. खूपच छान बनतो. जेव्हा काही ऑप्शन नाही ना भाजीला आणि पुरीसोबत ना बटाट्याची भाजी बनली जाते सगळ्यांच्या घरी, पण आपल्या इथं कोणी बटाटा खात नाही आहे त्यामुळे मी बटाटा स्किप केलेला आहे. फक्त इकडं मी म्हणजे ही जी ग्रेव्हीदार भाजी मी बनवत आहे ना यामध्ये आपण जसं आता मी काजू टाकून बनवते, आपण पनीरसुद्धा टाकून ही भाजी बनवू शकता. खूप छान बनून तयार होते. म्हणजे जसं पाहुणे वगैरे आले किंवा आता आपल्याला काहीतरी स्पेशल खायचं आहे त्यावेळी काय बनवायचं, म्हणजे बटाटा तर हा आहे सोपा ऑप्शन, पण बटाटा बनवायचा नसला तर एकदम सोपं ऑप्शन म्हणजे काजू किंवा पनीर आपल्याला भेटलं तर पनीर घेऊ शकता. म्हणजे इथं ना अगोदर पनीर भेटत होतं पण आजकाल ते दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे पनीर भेटत नाही म्हणून मी इकडं काजू करीच बनवत आहे. तर इकडे टमॅटो मी आणखीन घेतले म्हणजे चिरलेले नाही आहेत. अगोदर तर मी कांदा, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि काजू आणलेले आहेत. म्हणजे काजूचं नवीन पॉकेट मी खोललेलं आहे, म्हणजे कालच आम्ही ग्रोसरी भरलेली आहे. आणखीन मी काही काढाकाढी केलेली नाही, डबे भरलेले नाही आहेत, सगळं मी पिशवीतच ठेवलेलं आहे कारण आता उद्या परवा 2-3 दिवस थोडीशी धावपळ आहे कारण आता उद्या योगेश आणि दीपक जाणार आहेत ताईकडे, तर त्यांना आवरून द्यायचं आहे. परत योगेशला कपडे पण घ्यायचे आहेत. तर उद्या तरी वेगळाच गोंधळ असणार आहे. बाहेर माझं पण थोडंसं काम आहे, तर उद्याचा दिवस तर असा जाणार आहे, काहीच भरणं करणं होणार नाही आहे. म्हणजे 2-4 दिवस तरी हे टाईम लागणार आहे, थोडीशी धावपळ आहे. तर इकडे मी कशा पद्धतीने मसाला तयार करत आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची, कांदा टाकलेला आहे. आल्याचा एक तुकडाही टाकू शकता आवडीप्रमाणे, पण आलं पण संपलेलं आहे म्हणून मी इकडे फक्त कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेत आहे. कांदा हलकासा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे. जोपर्यंत की कांदा तळत आहे तोपर्यंत मी इकडं पीठ पण काढून घेतलेले. गव्हाचं पीठ मी चाळून ठेवलेलं आहे त्यामुळे वेगळं मला चाळण्याची आता गरज नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा डबे भरतो ना त्यावेळेत पीठ चाळून ठेवलं तर खरंच बघा आपल्याला ज्या वेळेत पीठ घ्यायचं आहे, मळायचं आहे त्यावेळेत वेगळं चाळायची गरज नाही. म्हणजे यामध्ये वेळ पण जास्त लागणार नाही आहे आणि ते किचन सगळं पीठ पण होत नाही आहे कारण गव्हाचं पीठ ना खूप जास्त उडतं. चाळून ठेवलं तर ठीक आहे, नाहीतर जेव्हाच्या तेव्हा चाळण्यामध्ये ना खूप असं उडलं जातं सगळ्या भांड्यावरती वगैरे. तर इकडे बघू शकता कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे. आता टाकलेले मी यामध्ये सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. टमॅटो पण टाकलेले मी संग म्हणजे हे टमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकलं ना टमॅटो खूप लवकर सॉफ्ट होतो, म्हणजे लवकर ते विरघळला जातो. मिक्स केलं, कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. जोपर्यंत की इकडे हे मसाला बनत आहे तोपर्यंत मी इकडे कणिक मळते पुरीसाठी.
तर नॉर्मल जसं चपातीसाठी कणिक मळतो ना तशाच पद्धतीने मी मळत आहे. थोडंसं मीठ टाकलं, मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडं माझं लक्ष मसाल्याकडे पण आहे, म्हणजे गॅस कमी केलेला आहे मी, एकदम कमी गॅसवरती निवांत हा मसाला बनत राहील तोपर्यंत मी कणिक पण मळून ठेवलेली आहे. एक थोडा वेळ मी झाकून ठेवते, एक 10 ते 15 मिनिट. तोपर्यंत मी इकडं भाजी बनवून घेते. मसाला पण इकडं रेडी झालेला आहे. तर एका ताटलीमध्ये काढून हे पसरवून घ्यायचं, म्हणजे लवकर गार होईल आणि पटकन मिक्सरला मी काढून घेणार आहे. म्हणजे ग्रेव्ही तयार करून घेऊ अगोदर आणि मग तडका द्यायचा आहे. खूप झटपट बनते भाजी, जास्त वेळ लागणार नाही. जी प्रोसेसिंग असते ना आपल्याला तयारी करण्यामध्ये लागते, सगळं चिरणं आणि मसाला तयार करणं, मग त्यानंतर जास्त वेळ लागणार नाही आहे. तर सगळा मसाला इकडे मी एका ताटलीमध्ये पसरवलेला आहे, म्हणजे लवकर हे गार होईल. आणि दीपक, दिनेश, योगेश सगळेजण बाहेर गेलेले जोपर्यंत येतात तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करून ठेवते, कारण नंतर खूप लेट होत आहे. तर इकडं हे मसाला छान गार झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. अगोदर तर मी तसंच वाटलेलं आहे, नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम छान ही ग्रेव्ही वाटलेली आहे. आता हीच कढई मी क्लीन करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. मोहरी टाकलेली, फक्त जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा. जिरं छान तडतडलं की मी यामध्ये मूठभर काजू टाकलेले आहे. काजू परतून घेतले. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे, म्हणजे भाजीला कलर छान येतो. नंतर जी ग्रेव्ही आपण वाटण केलेली होती ती टाकलेली पूर्णपणे आणि छान मिक्स करून घेऊया. आणि मिक्सरच्या भांड्याला पण खूप सारी ग्रेव्ही लागलेली होती, तर थोडंसं पाणी टाकून मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इकडं बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने ही ग्रेव्हीची भाजी बनलेली आहे. आता टाकूया यामध्ये कसुरी मेथी, यानं फ्लेवर खूप छान येतो भाजीला. आणि आवडीप्रमाणे आपण यामध्ये मलाई पण टाकू शकता, दुधावरची ताजी मलाई टाकली ना टेस्ट आणखीन छान येतो. तर इकडं मी कसुरी मेथी टाकली, छान मिक्स केलेला आहे. तर इकडं भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि इकडं कणिक मी अगोदरच मळून ठेवलेली होती. आता पटकन पुरी बनवून घेऊ. इकडं भात पण बनलेला आहे. तर संग किचनची कामं आवडली, जास्त वेळ लागला नाही. अगदी 15 मिनिटामध्ये मी पूर्ण स्वयंपाक बनवून घेतलेला होता. तर इकडं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. जोपर्यंत की तेल गरम होत आहे तोपर्यंत मी पुऱ्या लाटून घेते. तर इकडं तेल आणखीन गारच आहे, तर थोडंसं तेलाचा हात लावून मी कणिक एक वेळा मी छान मऊ करून घेतली, म्हणजे छान सॉफ्ट झालेली आहे. आता पटकन पुऱ्या बनवायला घेऊया. तर पुऱ्या मी अगोदरच बनवून ठेवणार आहे आणि मग नंतर तळायला घेणार आहे, कारण आपण एक पुरी बनवली आणि तळायला घेतली ना तर तेल जास्त गरम होतं आणि आपल्या पुऱ्या इकडे बनत नाहीत. एकाला दोघं असलं तर तसं केलं तरी पण चालतं, पण आता मी एकटीच एका ऑप्शन आहे म्हणून मी काय केलं, सगळ्या पुऱ्या अगोदर बनवून ठेवल्या, मग तळायला घेतलेल्या होत्या. आणि बाबांसाठी भाकरी हे बनणारच आहेत. बाबा पुरी किंवा तळलेल्या अशा वस्तू खात नाहीत, त्यांना जास्त आवडत नाही आहे काही. चपातीसुद्धा खात नाहीत बाबा, त्यामुळे त्यांच्यासाठी भाकरच बनणार आहे. तर इकडे सगळ्या पुऱ्या मी बनवून ठेवलेल्या आहेत. आणि आता तेल पण छान गरम झालेलं आहे. तर गरमागरम तेलामध्ये इकडे मी पुरी सोडलेली आहे, बघू शकता एकदम टम्म फुलून तयार होत आहेत. तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी बनवून घेते. आणि तोपर्यंत दीपक, दिनेश, योगेश सगळेजण येतील आणि गरमागरम पुऱ्या पण बनवून तयार होतील. तर त्या तिघांना अगोदर जेवायला वाटते, पण नंतर बाबा यांचं मी तिघजण नंतर जेवण करणार आहोत, कारण आणखी भाकरी वगैरे मला बनवायच्या होत्या. थोडंसं लवकरच मी हा स्वयंपाक केलेला आहे, कारण मुलं दुपारी पण व्यवस्थित जेवण केलेले नव्हते, म्हणून म्हणले जे बनवायचं ते थोडंसं लवकर बनवायचं आणि तिघांनाही अगोदर जेवायला वाटते. तर इकडे बघू शकता सगळ्या पुऱ्या छान टम्म फुलत आहेत. आणि दुर्डी घेतलेली आहे, दुर्डीमध्ये एक पेपर टाकलेला आहे, जे एक्स्ट्राचं तेल येत आहे ना सगळं ॲब्झॉर्ब करेल ते, म्हणून मी इकडं लाकडी दुर्डीमध्ये सगळं टाकलेलं आहे. आणि सगळ्याच पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. आणि थोडीशी कणिक मी ठेवली, सगळ्याच पुऱ्या बनलेल्या नाही आहेत, कारण आता फक्त दोघा तिघांच्या हिशोबाने मी बनवत आहे. आणि जसं दिनेश पप्पा येतील त्यांच्यासाठी मी गरमागरम पुरी बनवून देणार आहे, कारण बनवून ठेवलं तर थोडीशी अशी होतात ना, म्हणजे कडकपणा राहत नाही त्यामध्ये. त्यामुळे जितकं आता जेवण करण्यासाठी लागणार आहे तितक्याच मी गरमागरम पुऱ्या तळलेल्या आहेत. तर झालेले आहेत पुऱ्या सगळ्या बनवून. आता योगेश आणि दीपक आलेला नाही, फक्त हे दोघंजणच आलेले. तर या दोघांना अगोदर मी जेवायला वाढते. दीपक म्हणत होता मग मी थोड्या वेळाने येईन, तू कुठेतरी मित्राला भेटायला गेलेला आहे. तर दीपकचा वेट करण्यापेक्षा तरी बरं आहे की तुम्ही दोघंजण जेवण करा, कारण आता दीपक मित्राला भेटायला गेला आहे, थोडासा लेट होईलच त्याला यायला. तर इकडं हे बीट पण आणून ठेवलेलं होतं, तर एक बीट मी चिरून देत आहे, म्हणजे छान असतं शरीराला, खाल्लं पाहिजे. किंवा याची भाजी काही मी कधी बनवलेली नाही आहे, पण याची पुरी बनते छान. म्हणजे आपण हे शिजवून मिक्सरला काढून आपण पुरीमध्ये, म्हणजे कणिक जसं मळतो ना तसं हे ग्रेव्ही करून आपण त्यामध्ये ॲड करून मळू शकता. म्हणजे लहान मुलांसाठी तरी खूपच छान असतं हे, किंवा असंच कच्चं खायला घेतलं तरी पण चालतं. तिकडे साल काढलेली आहे पूर्णपणे बीटची. आणि आता चिरून घेऊया. आणि बाकीचा तर स्वयंपाक बनलेला आहे, फक्त बाबांसाठी तितकंच बनवायचं आहे. भाजी तरी सगळ्यांसाठी बनलेली आहे, कारण बटाटा वगैरे घेतला तर बाबा ती भाजी खात नाही, ते म्हणजे बाबांमुळेच मी बटाटा घेत नाही कुणाही भाजीमध्ये. तर इकडं बीट मी चिरून घेतलेला आहे.
आता टायमिंग सांगेन तर रात्रीचे 8-8:30 वाजलेले आहेत. म्हणजे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती ती 7:30ला. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं फक्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक इकडं बनून तयार झालेला आहे. तर इकडं गरमागरम पुरी, भाजी आणि भात म्हणजे दोघांनाही मी एका ताटलीमध्ये दिलेला आहे. म्हणजे हे वेगवेगळी ताटली दिलं तरी पण नंतर एका ताटलीमध्ये जेवण करतात, म्हणून म्हटलं टेन्शन नको, एका ताटलीमध्ये तुम्हाला जेवायला वाढलेलं आहे मी इकडं. तर गरमागरम पुरी आहे, भाजी आहे, भात आहे आणि बीट आहे सोबत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण रात्रीचं जेवण करायला. तिकड्यांचं जेवण होत आहे आणि बाबांचं पण झालेलं आहे थोडंसं लवकरच. तर ताटली वगैरे काढत आहे. बाबांचं पिण्याचं पाणी पण संपलेले, पाणी पण मला ठेवायचं आहे. आणि किचनमध्ये थांबून खूप गरमी होत होती, म्हणून मी थोडा वेळ बाहेर बसलेली होते, कारण गरमी खूप आहे. आणि किचनमध्ये स्वयंपाक होईपर्यंत पूर्ण आपले आंघोळ होत आहे तसं झालेलं होतं माझं. कधी एकदाचं किचनमधनं बाहेर हो असं झालेलं होतं. तर झालेलं आहे किचनची कामं आणि या सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. तर मॉर्निंगची सगळी कामं आवरली, देवपूजा झालेली आहे, स्वयंपाक झालेला आहे, सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे. म्हणजे 10-10:30 वाजेपर्यंत मी सगळी कामं आवरली, कपडे धुवून झालेले आहेत. आणि आता आम्ही जात आहोत बाहेर माझं पण काम आहे. परत दीपक योगेश सगळेजण येत आहेत, म्हणजे योगेशला कपडे घ्यायचे आहेत. तर माझं काम अगोदर मी आवरून घेतलं आणि आता आलेलो होतो आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये. टायमिंग सांगितलं तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. आता तिकडं कपडे बघत आहोत योगेशसाठी. तर खूप सारे कपडे योगेशने ट्राय करून बघितले. काय होत होतं ना, जे कपडे म्हणजे जे शर्ट आवडत होती ना ती व्यवस्थित येत नव्हती. एकतर लांबीला जास्त व्हायची किंवा बाह्याला कमी पडायची असं होत होतं. योगेशची उंची जास्त आहे ना, त्या हिशोबाने व्यवस्थित भेटतच नव्हते. आणि जे कलर आवडला, जे कपडा आवडला ते येत नव्हतं व्यवस्थित. एकतर मोठं व्हायचं, एकतर छोटं व्हायचं, असा प्रॉब्लेम होता. खूप सारे शर्ट योगेशने इकडं चेंज करून बघितले. तर खूप सारे कपडे योगेशने ट्राय करून बघितले. जे कलर आवडत होता, जे चॉईस केला आम्ही ते व्यवस्थित येत नव्हतं, असा प्रॉब्लेम झाला. आणि जेव्हाही आम्ही जातो हा प्रॉब्लेम होतोच, भरपूर वेळ त्या कपड्याच्या दुकानात जातो. तर खूप सारे कपडे ट्राय केल्यानंतर फायनली एक ड्रेस ज्याने योगेशला करेक्ट आला, म्हणजे त्याचा कलर वगैरे सगळं आवडलेलं होतं. ते कपडे आम्ही योगेशला घेतलेले आहेत. आणि आता आलेले मी घरी आणि मॉर्निंगला मी थोडाफार स्वयंपाक बनवलेला होता. आता परत इकडे मी भेंडीची भाजी बनवत आहे. म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी, चपाती हा स्वयंपाक बनणार आहे. भेंडी मी अगोदरच धुवून ठेवून गेलेले होते, तर पूर्ण पाणी हडकलेलं आहे. तर भेंडी चिरून घेतलेली आहे. जोपर्यंत की मी बाकीची चिरत आहे तोपर्यंत कढई ठेवलेली गॅसवरती, कारण लेट झालेला आहे. थोड्या वेळानं योगेश आणि दीपक दोघंजण ताईकडे जायला निघणार आहेत, त्यामुळे थोडंसं लवकरच मला हे स्वयंपाक पाणी करून घ्यायचं आहे. बाहेर गेलं त्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे, पण बाहेरची कामं पण खूपच इम्पॉर्टंट होती आणि ते पण झालेले आहेत. तर इकडे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, लसूण वाटलेला आहे, कांदा वगैरे मी काही आता यावेळेत घेतलेलं नाही आहे. फक्त लसूण टाकून मी भेंडीची भाजी बनवत आहे. तर अगोदर तर मी मोहरी जिरं टाकले तेलामध्ये, छान तडतडलं की यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. आणि इकडे जे भेंडी चिरून ठेवली ना ती टाकलेली आहे पूर्णपणे. आणि थोडा वेळ मी परतून घेतलं, म्हणजे जेही फोडणीचा टेस्ट आहे ना ती छान यामध्ये उतरला जातो आणि एकदम छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते. म्हणजे ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही ना त्यांना अशा पद्धतीनं करून द्या, खूप आवडीनं जेवण करतील आणि परत फरमाईश करतील. तर इकडं भेंडी मी थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे, छान सॉफ्ट झालेली आहे. नंतर मी सुके मसाले टाकलेले आहेत, जसं अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान परतून घेऊया. आणि कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे बिनीस पण काढून ठेवलेलं होतं, तर ते बिनीस मी धुवून ठेवलेलं आहे. आणि बिनीसची भाजी करण्याऐवजी ना आपण ते खिचडीमध्ये, मसाले भातामध्ये टाकून बनवला, खूप टेस्टी बनतं, म्हणून मी भाजी बनवलेली नाही आहे, त्याची फक्त धुवून ठेवलं. तिकडे बघू शकता भेंडी छान सॉफ्ट झालेली आहे. नंतर मी कोथिंबीर टाकली, छान परतून घेतलं आणि कमी गॅसवरती आणखी थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे. म्हणजे अगोदर भेंडी खूप सारी वाटत होती, पण जसं भाजी बनली एकदम थोडीशी बनलेली होती. तर सगळ्यांचं दुपारचं जेवण खाणं झालेलं आहे. आणि इकडे दीपक आणि योगेश बॅग आवरत आहेत, म्हणजे थोड्या वेळात जायला निघतील. ऊन खूप आहे, मला थोड्या वेळानं जावा, तरी पण टायमिंग खूप झालेलं आहे, आता 3:30-4 वाजलेले आहेत. तर दीपक तेच म्हणते मम्मी नंतर खूप लेट होणार आहे, कारण ऊन खूप वेळ राहतं, म्हणजे 5 वाजेपर्यंत ही खूपच कडक ऊन राहत आहे. म्हणजे दिवस मावळला म्हणजे 7 वाजले की मग तेव्हा कुठं थोडंसं छान वाटतं, थंड वातावरण होतं, नाहीतरी दिवसभर असंच उन्हाची दगदग आहे, गरमी खूप आहे. तर बाबांचं पण जेवण झालेलं आहे, बसलेले बाबा पण. आणि दीपक आणि योगेश म्हणत आहेत की बाबाला सोबत चला आणि परत उद्या येचाल माझ्यासोबत. दीपक उद्या येणार आहे, तरी पण बाबा नग म्हणत आहेत, त्यांना जायची इच्छा नाही आहे कुठंही, म्हणजे ताईकडे पण जायला नग म्हणत आहेत. तर असं ते म्हणलं आता हे दोघंजणच जात आहेत. नंतर अगोदर विचार केला की कार घेऊन जायचं, बाबा पण येतील सोबत,
पण नग म्हणत होते बाबा. तर दीपक म्हणत होता आता दोघांसाठी कार कशाला, मम्मी बाईकवरच जातो आम्ही, आणि उद्या याच्यावर तरी एकटंच राहणार आहे, तर कार नको म्हणत होता, म्हणून बाईकवरच जात आहेत. आणि दोघंजण जात आहेत, त्यामुळे दिनेश पण इकडे बघू शकता निवांत झोपलेले, कारण त्याला करमत नाही. आता खूप दिवस झाले दोघंजण आहेत, खूप एन्जॉय होत आहे यांचं. पण आज थोडंसं सुनं सुनं वाटत आहे दिनेशला पण, कारण आता हे दोघंजण ताईकडे जायला निघालेले आहेत. ऊन लागणार आहे तुला? मला ऊन लागणार, तुला लागते मग. लापता लेडीज, लापता लेडीज, लापत